इथे आज आपण अतिशय सुंदर असा दिवस आहे. गुरु कुटुंबियांसाठी आणि आलेल्या सगळ्या आपशिष्ट मित्रमंडळी, सगळे सोयरे, लहान मंडळी, लहान चिमुकले माझे मित्रमंडळी यांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव स्वरूप शशिकांत सावंत. आजच्या या कार्यक्रमातून सूत्रसंचालन माझ्या हाती आहे आणि थोडीशी ओळख करून देतो. कदाचित माझा चेहरा तुम्ही टेलिव्हिजनवर पाहिला असेल. मी झी मराठी आणि स्टार प्रवाहावर सिरियल मध्ये काम करतो. काही सिरियल तुम्ही बघितले असतील, मला बघितलं असेल, आय होप सो. माझं उशिरा झी मराठीवर लागायचं पहिल्यांदा कार्यक्रम, त्यामध्ये मी काम केलंय. स्टार प्रवाहावर तुझेच मी गीत गात आहे, कोणी पाहिलंय का? तुझेच मी गीत गात आहे यामध्ये मी काम केलंय, अभिनय केलेला आहे. लक्ष्मी निवास पण बघतो का? झी मराठीवर आता सध्या चालू आहे. लक्ष्मी निवास मध्ये कल्पित भोसले याची भूमिका मी केलेली आहे. सध्या ट्रॅक चालू आहे. छोटी छोटी भूमिका लक्ष्मी निवास मध्ये करतो कल्पित भोसले. शिवा पण पाहते, शिवा झी मराठी यामध्ये मी काम करतो. प्रोडक्शन हाऊस मध्ये आणि प्रोडक्शन हाऊस मध्ये पण केलेलं आहे काम आणि पटक रोल केलेला आहे. मुरंबा स्टार प्रवाह आपण बघितलं की दुपारचं मुरंबा मध्ये काम करतो आणि अतिशय वेगवेगळ्या नाटकांमध्ये देखील काम करतो. गेली 4 वर्ष सूत्रसंचालनातून तुमच्यासारख्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम करतो सलग. आणि हा कार्यक्रम 47वा आहे या वर्षातला माझा आणि 2 वर्षातील 90 कार्यक्रम मी सूत्रसंचालनातून केलेला आहे. इथे माता भगिनी आहेत. होम मिनिस्टर, तुमचं गाव नांदगाव आहे ना? कदाचित नांदगाव जिल्ह्यावर 19 फेब्रुवारी 2025 ला, या 19 फेब्रुवारी नांदगाव जिल्ह्यावर होम मिनिस्टर हा कार्यक्रम मी केलेला तुमच्याच गावात नांदगाव जिल्ह्यावर. होम मिनिस्टर देखील कार्यक्रम करतो, सूत्रसंचालन करतो. वाढदिवस असू देत, अॅनिव्हर्सरी असू देत, क्रिकेट समालोचन असू देत, सगळ्या प्रकारचं सूत्रसंचालन करतो. आणि त्या निमित्ताने आज विनायक दादांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो, अभिवादन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जरा जोरदार बोला, गणपती बाप्पा. मी तुम्हाला संधी देणार आहे, इथे संधी देणार आहे. खरं खरं सांगायचं, कोणाला आई बाबा मारतात किंवा ओरडतात? कोणाला मारतात? तुला मारतात आई बाप्पा? कोणच नाही मारतात. जगातला पहिला भाग्यवान मुलगा आहे तू. मी पुत्रावर मार झाले आई वडिलांचं, फक्त नाही. कोण तुला आई बाबा मारतात? कोण मारतात? कोण ओरडतात? आई बाबा कोण ओरडतात? खरं सांगायचं, आज घाबरायचंच नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, फक्त 3 तास ह्यो जोडून जाता असा घराकडे जाऊन कुठे माझा नंबर नाही घ्यायचा. हा का? चला सांगायचं, तुझं नाव सांगायचं. आज मी संधी देणार आहे. काय करायचं माहिती आहे? आई बाप्पांवर राग काढायचा. काय करायचं बाळा? राग काढायचा आई बाप्पांवर. हा, तो कसा काढायचा? आपलं नाव मोठ्याने घ्यायचं. काय करायचं? आपलं नाव मोठ्याने घ्यायचं. हा काय? मोठ्याने सांगायचं आपलं नाव. ओके, व्हेरी गुड. चला, तुझ्यापासून कोण मारतं? खरं सांग, आई की पप्पा मारतात? कुठे आहेत पप्पा? ओरडतो ते म्हणूनच सांगितलं पप्पांचं नाव आपण ऐकी आहे. असं पप्पा आई मम्मी गया रे आज तरी दाखव. हा नक्की. हा चला, पप्पांवर राग काढायचं. कसं काढायचं? मोठ्याने सांगायचं, मोठ्याने नाव. मम्मी पण आवडतं, मम्मीचं नाव शोधा, लक्ष ठेवायचं आणि मोठ्याने नाव सांगायचं. हा तुझंच नाव घ्यायचं. एवढंच नाव आणि मोठ्याने राग काढायचंय. बा इकडे. यस, सगळ्यांमध्ये एकटाच असतो पुष्पाटू. मोठ्याने नाव सांगायचं, मोठ्याने. हा काय? खरं सांग, मम्मी मारते की पप्पा मारतात? कोण नाही मारत. आणि कोण ओरडतं तुला? मम्मी ओरडते, पप्पा ओरडतात, कोण खाऊ आणतात? पप्पा. बाबा खरं बाबा, गेल्या जन्मी काहीतरी पोचलो नको आता देव. मोठ्याने नाव सांगायचं बाळा तुझं. हा सांग. व्हेरी गुड. कार्तिक ना नाव तुझं? व्हेरी गुड. जरा कार्तिक साठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. ओके, इकडे आता तुम्ही 1 2 3 10 रुपयाचं पान आणायचं पटकन. यावेळी म्युझिक लावलं तू चालेल. लवकर 10 रुपयाचं पान आणायचं. लवकर पटकन 2 अंतर बघूया.
चला 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 10 रुपयाचं पण आपल्याकडे ठेवायचं आहे. घेऊन येतल्यानंतर आपल्याकडे ठेवायचं आहे. लगेच आपल्याकडे ठेवायचं. हा पटकन पटकन पटापट 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 बघूया कोण आणतंय 10 रुपयाचं काय. भेटलं नाही भेटलं लगेच लगेच. हा ठीक आहे 10 रुपयाचं नोट आणली तरी चालेल. नोट आणली तरी चालेल. नोट आणली तरी चालेल. 10 रुपये आणायचे 10 रुपये. लगेच लगेच इथे इथे उभं राहायचं. इथे उभं राहायचं पटकन. हा चला 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 पटापट पटापट. हा आपल्या तुला भेटलं भेटलं ना. चला ठेवा आता. इकडे 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 इथे इकडे 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 इकडे. हा या 10 रुपयाचं उद्या काय करायचं चॉकलेट खायचं. बघितलं 10 रुपयाचा फायदा करून दिला. डाऊन बोलल्यानंतर खाली बसायचं. डाऊन बोलल्यानंतर खाली बसायचं आणि अप बोलल्यानंतर पिटायचं. ओके व्यायाम कोण कोण करता एक्सरसाइज कोण कोण करतात एक्सरसाइज करता. चला आता गेम काय करायचं डाऊन बोलल्यानंतर खाली बसायचं. यस व्हेरी गुड. आणि अप बोलल्यानंतर वरती उठायचं. चला 1 2 3 डाऊन खाली बसायचं. अप व्हेरी गुड. डाऊन डाऊन. सगळी सरली ही फक्त जिंकली. जरा बघा टाळ्या जनाची होत्या याच्यासाठी. केली हा ताईसाठी जरा केली बटाट्याची भाजी. केली बटाट्याची भाजी. केली बटाट्याची भाजी. केली बटाट्याची भाजी. त्यात खोबरं टाकलं किसून किसून. त्यात खोबरं टाकलं किसून किसून. तुमच्या भावाचं नाव नितीन. नितीनराव गेले रुसून. नितीनराव गेले रुसून. आणि कुत्र गेलं चाटून फुसून. कैसा लगा मेरा मजाक. सांगा सांगा इडली इडली. हा आपल्या मनात गेली. सावंत व्हेरी गुड. चला किती राहिले. हा 1 2 3 इडली इडली. सांबार सांबार. हा या होतात ना. हा चला 1 जरा जोरदार टाळ्या वाजवा. जरा मस्त जरा जोरदार टाळ्या. खाली बसल्याने जरा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्याचे 3 फायदे सांगतोय. एक तर रक्तदाब चांगला होता. कोणत्याही डॉक्टर विचारा रक्तदाब चांगला होता. दुसरं म्हणजे माझं जो झोपलेलं असतात ते उठतात. आणि तिसरं म्हणजे जर मच्छर जो आहे मच्छर इलीवर पळून जातात. जरा जोरदार टाळ्या वाजवा. इडली आणि गेली. चला चला बघायचं पटकन. 1 2 3 हा जीव सावण नाही तर ये बाय. हा दिल्या घरी सुखी राहा. इकडे अय्यो असं कोणी घेतलं खरं सांगा. हा जावा कडेकडे जावा कडेकडे. बहिणी बहिणीच आहेत ना. आता काय करून आणि येतं ना करा असं काहीतरी.
अरे बाय. अरे या सगळ्यांमध्ये खेळायचं. त्याचं नाव आहे झूठ बोले कौवा काटे. काय नाव आहे? झूठ बोले कौवा काटे. म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची खोटी उत्तरं द्यायची. काय करायचं? खोटी उत्तरं द्यायची. ओके? म्हणजे नाही खरी नाही, खोटी उत्तरं द्यायची. म्हणजे मी आता तुला प्रश्न विचारतो, तुला अभ्यास करायला आवडतो का? खरं आवडेलच ना तुला? खरं खरं. हा म्हणजे हे बघा खोटं उत्तर दिलं. कसं आपण खोटं उत्तर द्यायचं आहे. एक फक्त तेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा सांगू नका. तुम्ही या तुमचं विचारतो. हा असू दे ना, असू दे. मी तुमचं त्यांना पण विचारतोय. चला, तुमच्या बायकोवर प्रेम असा की नाही? म्हणजे नाही. हो ते मी काय केलेलं, झूठ बोले कौवा काटेमध्ये खोटं उत्तर द्यायचं. मी त्यांना प्रश्न काय केला, तुमच्या बायकोवर प्रेम असा का ना? बोलता आहे. म्हणजे जशी वंशी एंट्री होईल तशी टाळ्यांचा कडकडाट. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या इथे येईपर्यंत. इथे येईपर्यंत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत वर्षचं स्वागत करायचं आहे. त्याला शुभाशीर्वाद द्यायचा आहे. आज तर लढाई दादा आणि रेशमाताईंच्या आयुष्यातला त्याचप्रमाणे जुलै कुटुंबासाठी आज 20 दिवस आहे. आज वर्षचं पहिलं वाढदिवस आहे. तो धमाकेदार जल्लोषात आपण हा सेलिब्रेट करतोय. सर्वांनी आशीर्वाद ठेवतो की वर्ष आयुष्यातून त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होते. आणि होळीसाठी गरज कुटुंबियाने किंवा त्याच्या आई वडिलांनी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण होऊ दे. चला, आज रोहनचा पहिला वाढदिवस आहे. जरा आपण शुभेच्छा एकदा बोलूया. गणपती बाप्पा जवळ होतो, हो की नाही? हा, गणपती बाप्पाचं नाव घेऊन घ्या. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. चला, 1 2 3 जरा जोरदार टाळ्या वाजवा होळीसाठी. आता सगळ्यांच्या वतीने मी वंशला आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो की त्याचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं, निरोगी आणि सगळ्या सुखाने भरलेलं जाऊ दे. त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. वंशसाठी त्याच्या आई वडिलांनी असू देत किंवा त्याच्या आजी आजोबांनी असू दे, त्याच्या कुटुंबाने जी स्वप्न पाहिली आहेत ती स्वप्न त्याचे पूर्ण होऊ दे, साकार होऊ दे. आणि त्याच्या नावाप्रमाणे वंश असा सनदी सूर्यासारखं चमकत राहू दे. चांगलं केलं. जो कार्यक्रम होता त्याला तो म्हणजे गोडवा आला किंवा जे म्हणतात जो म्हणजे खुशी झाली, एक एक्साइटमेंट होती, ती पण खूप मस्त झालंय. पूर्ण कार्यक्रम यांनी खूप सांभाळून घेतलाय. म्हणजे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही.